नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी गुड मॉर्निंग. स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता सकाळी 6 वाजलेले आहेत आणि मी बाहेर निघालो आहे फिरण्यासाठी. थोडं म्हटलं एक्सरसाइज करायची, नंतर घरी जायचं. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला काय काय दिसणार आहे ते मी तुम्हाला ब्लॉग्समध्ये चांगल्या पद्धतीने दाखवतो. तर ब्लॉग्समध्ये लागून राहा. आणि सकाळी 6 वाजलेले आहेत, त्याच्यामुळं माझा थोडा आवाज पण थोडा वेगळा येत असेल, तर मित्रांनो ॲडजस्ट करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल एकदम पक्ष्यांचा गोंगाट कसा चालू आहे मित्रांनो. खूप मस्त सकाळी सकाळी वातावरण पण मस्त जबरदस्त वाटतंय. त्याच्यानंतर मी इकडे झऱ्याच्या साईडला आलो आहे मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल कसं पाणी वाहतंय ते. एकदम मस्त. आणि शेजारी झाडी झुडपे एकदम दाट आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला थोडं बाहेरचं आणि मोकळं वातावरण लांबचं दाखवतो. कसं वाटतंय मित्रांनो ते. आणि मित्रांनो, आम्ही इकडे तांबोटी बांधलेले आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो अशा पद्धतीने. आणि हे तुम्हाला दिसत असतील मित्रांनो, त्याला फळ पण आलेलं आहे इकडे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल ही बोर आहे आणि बोरचे पण पाणी एकदम निघून जातं मोकळं. एवढं पाणी पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे खूपच असतं, त्याच्यामुळं ते आता ओव्हरलोड झालेलं आहे, त्याच्यामुळं ते निघून जातं मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल खूप म्हणजे खूप जातं. तर मित्रांनो, आता मी फिरायला आलो आहे. तर मित्रांनो, दात घासूनच जायचं असं ठरवलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला ह्या कडुनिंबाच्या सहाय्यानं दात घासून दाखवतो मित्रांनो. आमच्याकडे गावाकडे कडुनिंबाने पण दात घासले जातात मित्रांनो. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता दात घासून मगच जातोय. तर मग आता याचा पहिला चोपा करायचा. हे एकदम असं चावायचं. तर मित्रांनो, आता दात पण घासून झाले आहेत. आता आपण परत घराकडे जायचं ठरवलं आहे आणि तिथं पण काय काय दिसतं ते पण तुम्हाला मी ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत ब्लॉग्समध्ये तुम्ही जुळून राहा, लागून राहा. आणि इथं मला वेगळाच कशाचा तरी आवाज येतो मित्रांनो, पण मग पाहण्याचा प्रयत्न करतो, पण दिसणार नाही, कारण एवढं जंगल वाटतं इथं. त्याच्यामुळं आपल्याला मध्ये शिरता येणार नाही मित्रांनो. हे तुम्हाला दिसतच असेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी द्राक्षाचे बाग जे आहे ते दाखवतो कसं आहे ते. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. हे अजून छाटणी करायचं बाकी आहे, त्याच्यामुळं हे असे तुम्हाला बाग दिसतात. एकदा छाटली आणि नवीन पालवी फुटली की खूप चांगलं दिसतं मित्रांनो. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल विहीर आहे. आणि विहिरीमध्ये काय आहे, उंबराचे झाड. आणि पाणी थोडं कमी कमी वाटतं, उन्हाळ्यामध्ये पण एवढंच असतं. तर मित्रांनो, जिथं आम्ही काम करायला आलो आहोत त्या मालकांचे हो जो बंगला आहे तो त्या मालकांचा आहे आणि हे त्यांचंच पोली हाऊस आहे. आणि इथं आम्ही काम करण्यासाठी आलो आहोत आणि त्यांचाच हे शेती जी त्यांनी केली आहे, हे जे बाग आहेत ते पण त्यांचेच आहेत. आणि हे थोडं खाण्यासाठी उडीद पेरलेले आहेत अशा प्रकारे. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.